हरिओम. ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी 41 ते 45. तयाही वरी अष्टादशू तो अपैसा मांडला कळसू उपरी गीतादिकी व्यासू ध्वजे लागला. त्याच्याही वर 18वा अध्याय हाच कोणी एक सहजच उभारलेला कळस होय. त्यावर गीतादिक शस्त्रांमुळे व्यास हे ध्वजेच्या ठिकाणी लागले. म्हणून मागील जे अध्याय ते चढते भूमीचे आय तयांचे पुरे दावित आहे आपुल्या अंगी. म्हणून पहिल्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत जे मागील अध्याय आहेत ते चढत्या भूमिकेचे आकार असून ते सर्व काम पुरे झाल्याचे 18वा अध्याय आपल्या ठिकाणी दाखवित आहे. झालया कामा नाही चोरी ते कळसे होय उदरी तेवी अष्टादशू विवरी साध्यंत गीता. मंदिराचे पुरे झालेले काम कळसाच्या योगाने अपुरे राहिले नाही तर पुरे झाले हे उघड होते. त्याप्रमाणे 18वा अध्याय हा कळस असल्यामुळे तो गीतारूपी मंदिराचे काम संपूर्ण झाले असे स्पष्ट दाखवितो. ऐसा व्यासे विंदाणिये गीता प्रसादू सोडणिये आणुनी राखिले प्रणिये नाना परी. याप्रमाणे कारागीर व्यासांनी गीतारूपी मंदिर मोक्षाकरिता तयार करून प्राण्यांचे नाना प्रकारांनी रक्षण केले. एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरून करीती येया एकते श्रवणमिशे छाया सेविती येयाची. कोणी या गीतारूपी मंदिराला अवर्तनरूपी प्रदक्षिणा बाहेरूनच करतात व कोणी श्रवणाच्या निमित्ताने या गीता मंदिराच्या सावलीचा उपभोग घेतात. हरिओम.